तर हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. ह्या उन्हाळ्याच्या मोसममध्ये तर सकाळ सकाळपासून माणसाची वाट लागून जाते, पण गरमीच तेवढी आहे तर. आणि ह्याच गरमीमध्ये मी निघालो स्कूटी पकडून एटीएम मध्ये जासाठी. पण एटीएम मध्ये येऊन पण माझा काही काम नाही झाला, कारण एटीएम मधले पूर्ण पैसे संपले होते. त्याच्यानंतर मी आलो घराकडे, आणि घरी तर हा अलगच सीन चालू होता. हा मारत होता बंदुकीच्या गोळ्या. मग ह्या अँटिक पीसला इग्नोर करून मी आलो वर, आणि कबूतरच्या रूम मध्ये बघतो तर छोट्या छोट्या पिल्लांना गरमीमुळे चेहऱ्यावर पिंपल सारखे झाले होते. म्हणून मग मी सरळ आलो मेडिकल मध्ये. थोडी बहुत मेडिसिन घेऊन झाल्यानंतर सरळ आलो दुकान मध्ये. इथे गेला थोडा बहुत सामान अरेंज, आणि थोडा बहुत काम करून झाल्यानंतर पप्पाजीचा आला कॉल की नागपूरहून येतात त्यांचे मित्र, तर मला जाणे बारव्याला त्यांना पिकअप करायसाठी. म्हणून मग मी निघाला बारव्याला जासाठी. बारव्याला पोहोचल्यानंतर काकाजी तर बस स्टॉपवरच उभे होते, तर त्यांना पकडून सरळ आलो दिगोरीकडे. एवढ्या उन्हामध्ये स्कूटीने आल्यानंतर कूलरची खाल्लो 10 मिनिट हवा. तेवढ्यात हा मुलगा आला माझ्या दुकानमध्ये, आणि माहित नाही पण डोक्यावर नारळच फोडायला लागला बाबा. अबे साले. 3 hours later. मग रात्रीला आलो मी ब्रँड विला मध्ये, कारण मला घेणे होती एक शर्ट. आणि थोडे बहुत शर्ट आणि टी शर्ट पाहिल्यानंतर मला आवडली व्हाईट वाली शर्ट. कशी दिसते मित्रांनो? दिसतो ना बिलकुल हिरो. चल झूठा. आता तुम्हाला आवडली की नाही माहित नाही, पण मला तर खूप आवडली, म्हणून हे शर्ट फायनल करून टाकलो. आणि सोबत एक व्हाईट वाली टी शर्ट पण. त्याच्यानंतर भाऊने दिला ब्रँड विला नावच्या ब्रँडचा थैला. तर मग आजच्या एवढ्याच मित्रांनो, व्हिडिओ वगैरे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.